खूप छान वाटतं की माझ्या फेसबुक पेजवर खूप चांगले असे लेखक आहेत. एक असेच माझ्या फेसबुक पेजवरचे सविता बाविस्कर या ताईंची एक छान लिखाण आहे, जे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आज काही महिलांना माहीत नसेल की 3 तारखेला सावित्री माईची जयंती असते. त्यांना वटसावित्री न चुकता माहीत असते. मार्गशीर्ष गुरुवार लक्षात असतात. पण महिलांच्या शिक्षणासाठी जिने शेणाचे गोळे झेलले, वेळ पडली तेव्हा स्वतःचे घर सोडले, त्या सावित्री माईला आज तिची लेक विसरलेली दिसते. स्वतःच्याच विश्वात रममान झाली. कर्मकांड, उपास, तापास आणि टी व्हीवरील मालिका यापेक्षा वेगळे जग तिला ठाऊक नाही. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांची ही अवस्था मग गृहिणीची तर त्याहून बिकट. या सावित्रींच्या लेखीसाठी एक छानस कविता. सावित्रीची लेक शिकली शाळा, जिच्यासाठी झेलला शेणाचा गोळा. सावित्रीची लेक शिकली शाळा, सनातन्यांच्या खाऊन शिव्या, दिशा उघडल्या तिने या नव्या. कर्मठांच्या हातून सोडवला समाज भोळा. सावित्रीची लेक शिकली शाळा. लेक तिची आज शिकू लागली, पोथी पुराणे वाचू लागली, उपास तपासांना नाही बसला आळा. सावित्रीची लेक शिकली शाळा. वटपुनवेला नटायची संधी, ग्रहण काळात कापायला बंदी, धजावत नाही सोडण्या रूढींचा पिळा. सावित्रीची लेक शिकली शाळा. डॉक्टर झाली घरी विटाळ पाळे, शास्त्रज्ञ झाली तरी रुद्राक्ष गळी, नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. सावित्रीची लेक बघा शिकली शाळा. वास्तुशास्त्राने बदल घरात, गर्भसंस्कार चालतो जोरात, नवीन फॅशन येईल फक्त त्यावर डोळा. सावित्रीची लेक शिकली शाळा. नागपंचमी अन संक्रांत वाण, एवढ्यासाठीच का बाईचं जीणं. शिकलेली महिला बनली अहिल्या शिळा. सावित्रीची लेक शिकली शाळा. हे स्वातंत्र्य तुझे देणे तिचे आहे, उपकार तिचे फेडायचे आहे, साथ हवी आहे नको कोरडाऊन माळा. सावित्रीची लेक शिकली शाळा. जातीभेद अन लिंगभेदाची कीड मारूया विषमतेची, साथ दे फुलवायला समतेचा मळा. सावित्रीची लेक शिकली शाळा. जिच्यासाठी झेलला शेणाचा गोळा. सावित्रीची लेक शिकली शाळा.